बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे। आज दिनांक 7/3/2025 शुक्रवार रोजी भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्ह्याचे अप्पर जिल्हा अधिकारी श्री बाबासाहेब पारदे यांची भेट घेऊन वरील विषयांचं निवेदन देण्यात आलं। निवेदनाचा आशय असा आहे की बिहार राज्यातील गया येथील महाबोधी महाबुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू आहे। गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या या पवित्र भूमीवरील विहाराचा ताबा भारतीय भिक्खू यांच्याकडे द्यावा, यासाठी सनदशीर मार्गाने लढा उभारण्यात आला आहे। मात्र सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे। विहाराचा ताबा इतर धर्मियांकडे देऊन बुद्ध संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत। इतर धर्मांचे हिंदू मंदिरे हिंदूंकडे, ख्रिश्चन धर्माचे चर्च ख्रिस्ती बांधवांकडे, गुरुद्वारे शीख बांधवांकडे, मस्जिद मुसलमानांकडे, तर बौद्ध विहार इतरांकडे कसे, असे निवेदनात म्हटलं आहे। हा प्रश्न ऐरणीवर आला असून लवकरात लवकर कायद्यात बदल करून महाविहार बौद्धांकडे सोपवावे, अन्यथा देशभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। या प्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे, जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बहाळकर, प्रसिद्धी प्रमुख प्रतीक सोनटक्के, जिल्हा नेते राजेंद्र भडके, जिल्हा नेते पांडुरंग कांबळे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। त्या संदर्भात आम्ही अनेकदा आंदोलन केले। मी 2010 आणि 2012 नाशिकमध्ये धम्म परिषद घेऊन याची मागणी केलेली की बुद्धगयाचे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या। तुम्ही केंद्र सरकारला पाठपुरावा कराल अशी अपेक्षा करतो। आम्ही नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री बाबासाहेब पारदे यांची भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं भेट घेतली व निवेदन दिलं की महाबोधी विहार जे बुद्धगया महाबोधी विहार हे जे बिहार राज्यात असून त्याची मालकी ही हिंदू पुजाऱ्यांकडे आहे। तर आम्ही निवेदनाद्वारे अशी मागणी केली की ती बौद्धांकडे व बौद्ध भिक्खूंकडे देण्यात यावी। त्याचप्रमाणे बिहारमधील गया येथील महाबुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू आहे। गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या या पवित्र भूमीवर विहाराचा ताबा भारतीय भिक्खूकडे द्यावा, यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही लढा आजपर्यंत लढत आलेलो आहे। मी भारतीय बौद्ध महासभेचा नाशिक जिल्हा अध्यक्ष असताना 2010 मध्ये महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्याकरिता मी कालिदास कला मंदिर येथे धम्म परिषद आयोजित केली होती। तेव्हाही मी सरकारकडे मागणी केली होती। त्याचप्रमाणे 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजित करून बुद्ध विहाराचा ताबा हा बौद्धांकडे द्यावा असा ठराव आम्ही एकमताने मंजूर केला होता। परंतु शासनाने अद्यापपर्यंत आमच्या मागणीची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आजपासून एल्गार पुकारतोय तर लवकरात लवकर महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात न दिल्यास या देशभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, याची केंद्र सरकारने व बिहार सरकारने गंभीर दखल घ्यावी। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।